2 एप्रिलला वक्फ विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे। तर दुसरीकडे येसू येसू फेम पादरी बजिंदर सिंगला मोहाली न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। गेल्या काही दिवसांपासून वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू आहे। वक्फ बोर्ड विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू आहे। वक्फ बोर्ड विधेयकाला 14 बदलांसह मंत्रिमंडळानं 27 फेब्रुवारीला मंजुरी दिली आहे। नंतर हे विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं, मात्र त्यानंतर ते विधेयक संसदीय समितीकडे गेल्यानंतर संसदीय समितीनं काही बदल सुचवले। त्यानंतर पुन्हा एकदा 14 बदलांसह सुधारित वक्फ बोर्ड विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली होती। आता 2 एप्रिलला हे वक्फ विधेयक संसदेमध्ये मांडण्यात येणार आहे। वक्फ विधेयकाला याआधी विरोधकांनी जोरदार विरोध केला होता। आता हे विधेयक संसदेमध्ये मंजूर होणार का याकडे अनेकांचं लक्ष लागलंय। वक्फ बोर्ड विधेयकाचा उद्देश हा केंद्रीय पोर्टलच्या माध्यमातून वक्फ बोर्डाच्या मालमत्ता संपत्तीची नोंदणी करण्यात सुलभता आणणं हा आहे। वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोधक आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून CAA सारखा विरोध होण्याची शक्यता सत्ताधारी पक्षानं यापूर्वीच वर्तवलेली होती। तर दुसरीकडे या विषयावरती अधिक भाष्य करण्याआधी आपण पक्षीय बलाबलावरती आधी नजर टाकूयात। आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती या क्षणाला पाहू शकतो। एनडीएचा जर आपण विचार केला तर एनडीएमध्ये एकूण 293 पैकी भाजप 240, TDP 16, JDU 12, LJP 5, RLD 2, त्यानंतर इतर जे आहेत ते 17, अशा प्रकारे हे पक्षीय बलाबल आपण पाहिलं। त्यानंतर इंडिया आघाडीकडे नेमकं काय आहे त्यावरती देखील एक नजर टाकूयात। इंडिया आघाडीमध्ये असलेल्या एकूण 235 पैकी काँग्रेस 99, SP 37, TMC 28, DMK 22, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची 9, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारांचे 8 आणि इतर 32, अशा प्रकारचं हे पक्षीय बलाबल आहे। बरं, हे पक्षीय बलाबल पाहिल्यानंतर आता आपण वक्फ विधेयक पारित होण्यासाठी केंद्र सरकारला किती बहुमताची गरज आहे त्यावरती एक नजर टाकूया। तर बहुमताचा आकडा किंवा किती बहुमत असायला हवाय त्यावरती आपण नजर टाकतोय। तर वक्फ विधेयकावरती अंकगणित जर आपण पाहायला गेलो, समजावून पाहूयात। एकूण खासदारांची संख्या आहे 542 इतकी, त्यामध्ये बहुमताचा आकडा आहे 272चा, समर्थनार्थ आहे 298 आणि विरोधात आहे 233। त्यामुळे हा 272चा जो अंक आहे किंवा हे जे बहुमत आहे ते सिद्ध करणं आता गरजेचं होईल आणि त्यानंतर वक्फ विधेयक जे आहे ते मंजूर करण्यासंदर्भातला निर्णय होताना दिसेल। तर अंकगणितानंतर आता आपण वक्फ विधेयकामध्ये नेमका काय फरक आहे ते देखील समजून घेऊया। तर वक्फ विधेयकातील फरक काय काय आहेत तर या आधी कलम 40 अंतर्गत कोणतीही मालमत्ता वक्फ घोषित करण्याची परवानगी होती। आता मात्र कलम 40च रद्द केलं जाणार आहे। त्यानंतर आधी वक्फ बोर्डाच्या विरोधात ट्रिब्युनलमध्येच आव्हान देण्यात आलेलं होतं। आता मात्र रेव्हेन्यू, सिव्हिल आणि हायकोर्टामध्ये आव्हान देता येणं शक्य होणार आहे। नंतर मशिदीच्या जमिनीवरती आपोआपच वक्फचा अधिकार, तर आता मात्र दानमध्ये मिळालेली जमीन ही वक्फची असेल। त्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा की दुसऱ्या धर्माची व्यक्ती वक्फ बोर्डात नाहीये। आता मात्र गैर मुस्लिम व्यक्ती ही वक्फ बोर्डामध्ये त्यांची नेमणूक करणं शक्य। तर अशा प्रकारे वक्फ विधेयकातील नेमका आधी आणि आत्ताचा फरक काय सांगतोय त्या मुद्द्यांवरती आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला नजर टाकतो आहोत। आणि आज महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत वक्फ लिबरेशन टास्क फोर्सचे अध्यक्ष सलीम मुल्ला, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲडव्होकेट तौफिक मुल्लानी आणि भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठकही आपल्यासोबत जोडले गेलेत। निश्चितच या संदर्भामध्ये अधिक चर्चा करण्यासाठी मी थेटपणे आता सलीम मुल्लाजी आहेत त्यांच्याकडे जाईन। सलीम मुल्लाजी, 2 तारीख अतिशय सगळ्यांसाठी महत्त्वाची, कारण वक्फ विधेयकासंदर्भातला मोठा निर्णय जो गेले कित्येक दिवस बहुप्रतीक्षित होता आणि अखेर त्यावरती आता 2 तारखेला महत्त्वपूर्ण निर्णय येण्याची शक्यता आहे। सलीम मुल्लाजी, आपली बाजू। नमस्कार सर्वप्रथम। माझा आवाज येतो का? आवाज येतोय, बोला। माझा आवाज येतोय?
आवाज येतोय, आपण बोलू शकता. नमस्कार. सर्वप्रथम लोकशाही चॅनलला की या आजच्या घडीला संवेदनशील विषयावर तुम्ही डिबेट घेताय. हं. सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की वक्फ बिलामध्ये अमेंडमेंट जे आणण्याचा जो सध्याच्या सरकारने निर्णय घेतलाय, हं. याच्यापूर्वी विचार केला पाहिजे की 1995 वक्फ ऍक्ट किती इम्प्लिमेंटेशन झाला. बरं. मुद्दा असा आहे की तुम्ही बदलाव आणू शकताय, पण बदलाव आणण्याच्या अगोदर जो कायदा आहे त्या कायद्यावर तुम्ही किती अंमलबजावणी केली हं. आणि त्या अंमलबजावणीची न करता त्याचे रिझल्ट न येता तुम्ही हे अमेंडमेंट बिल आणण्याचा जो एक निर्णय घेतलाय, हं. त्याबद्दल सगळ्यात प्रथम माझा आमचा आक्षेप आहे. बरं. दुसरी गोष्ट अशी आहे की आता तुम्ही 3 मुद्दे मांडले. त्या 3 मुद्द्यामध्ये सेक्शन 40 हा जो सेक्शन आहे तो काढून टाकण्यात येण्याचा जो प्रयत्न आहे, हा 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 याच्या अगोदर जिल्हा कलेक्टरनं जोपर्यंत रेव्हेन्यू रेकॉर्डवर वक्फ डिक्लेअर करत नाही तोपर्यंत वक्फ बोर्ड तिथं रजिस्टर करत नाही. हा 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 मूळ मुद्दा लोकांच्या लक्षात आला पाहिजे. आणि देवस्थान प्रॉपर्टीचे जे बी रेव्हेन्यू रेकॉर्ड्स आहेत, हं. त्या सातबाऱ्यावर या संस्थेची जागेची किंवा मिळकतीची नोंद झाल्याशिवाय हं. वक्फ बोर्डाकडे ती अधिकार राहत नाहीत. बरं. त्यानंतर मुद्दा तुम्ही मांडला वक्फ ट्रायब्युनल. समजा वक्फ ट्रायब्युनल मध्ये जर तुम्हाला फास्ट ट्रायब्युनल्स कशासाठी बनवले, फास्ट डिसिजन झाले पाहिजेत म्हणून सगळे 72 ट्रायब्युनल्स आपल्या भारतामध्ये आहेत. त्या 72 ट्रायब्युनल मध्ये त्यातला एक पार्ट आहे वक्फ ट्रायब्युनल. तो जोपर्यंत निर्णय देत नाही आणि त्या निर्णयाला तुम्ही जर सॅटिस्फाय नसाल तर तो तुम्ही हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. हा क्लिअर कट मेसेज आहे. बरं. असं असून सुद्धा आजच्या कायद्यामध्ये हे निर्णय घेतला की वक्फ ट्रायब्युनल नंतर याच्या अगोदर सिव्हिल कोर्टामध्ये जाता येत नाही, हायकोर्टामध्ये जात नाही. हे विनाकारण लोकांच्या मध्ये भ्रम निर्माण केलेला आहे. बरं. ती चौथी गोष्ट अशी की जे आजच्या परिस्थितीत 95 ऍक्टच्या कायद्यानुसार वक्फ बोर्डामध्ये जे सभासद नोंदले जातात, सभासद होत करतात, त्यामध्ये नॉन मुस्लिम आणण्याचा जो प्रयत्न आहे, मला एक स्पष्ट त्यामध्ये सांगायचं आहे की समजा मी एक मुसलमान होण्याच्या नात्यानं मी जर कुठल्या मंदिरामध्ये जाऊन जर सभासद होत असेल हा. तर त्या ठिकाणी मला पूजा अर्चा येत नाही आणि मी पूजा अर्चा कशी करणार. त्याचप्रमाणे जर ते मुस्लिम ट्रस्टमध्ये जर नॉन मुस्लिम आले, त्यांना त्या मस्जिदमध्ये, त्या दर्गामध्ये, त्या कब्रस्तानमध्ये काय रिलिजियस प्रकार आहेत, पद्धत आहे, त्याची माहितीच नाही. ते लोक माहिती होती तर काय करणार आहेत. हा सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे. आणि यामध्ये अनेक तुम्ही विसरला की लिमिटेशन ऍक्ट जो आहे, हिंदू एंडोमेंट असू दे, बाकीचे ऍक्ट असू दे, त्यामध्ये रिलिजियस ऍक्ट मध्ये कुठेही लिमिटेशन ऍक्ट लागू होत नाही. आणि ह्या नवीन अमेंडमेंट मध्ये हा काय ऍक्ट काढून टाकण्याचा जो प्रयत्न आहे, म्हणजे कुणाचं तरी भलं सलीम मुल्लाजी, नेटवर्क प्रॉब्लेममुळे तुमचा पूर्ण आवाज आमच्यापर्यंत येत नाही. मात्र आतापर्यंत कुठल्या गोष्टींना आपला विरोध आहे आधी आणि आता काय बदल होणार आहे या संदर्भातला आपण जो मुद्दा उपस्थित केलेला, याचं उत्तर आपण भाजपचे प्रवक्ते विश्वास पाठक यांच्याकडून घेऊयात. विश्वास पाठक जी, अगदी काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यानंतर वक्फ विधेयकासंदर्भामध्ये 12 वाजता 2 तारखेला या संदर्भातली विधेयक मांडण्यात येणार आहे आणि त्या संदर्भामध्ये देखील चर्चा होताना दिसून येईल. विश्वास पाठक जी, का नेमका आपला विरोध आहे हे सलीम मुल्ला यांनी स्पष्ट 4 महत्त्वाच्या मुद्द्यांनुसार सांगितलं. नाही, सलीमजींचं मी उत्तर देणारच आहे, पण आपणास मी सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्ष मोदीजींच्या नेतृत्वामध्ये जेव्हापासून आलेला आहे, या भारतामधल्या अनेक कायद्यांचं सुलभीकरण, सशक्तीकरण आणि बऱ्याचदा आपण कायदे बदलले देखील आहे. ते करताना लोकहित आणि देशहित हे सर्वोपरी ठेवलेलं आहे. कोणते कायदा बदलायचा म्हटलं, अमेंडमेंट करायचं म्हटलं तर ज्या प्रकारे आपण सीएच्या वेळी गदारोळ निर्माण केला, एनआरसीच्या वेळी गदारोळ निर्माण केला, ट्रिपल तलाकच्या वेळी केला, तसाच गदारोळ आजही होत्या, पण उद्यापर्यंत ते सगळं शांत झाले असेल. आता सलीमजींनी जे मुद्दे विचारले, मला पूर्ण मान्य आहे की ट्रिब्युनलची रचना मुळामध्ये फास्ट डिस्पोजल ऑफ केसेस याच्यासाठी असते. मात्र ट्रिब्युनलचा निर्णय जर मान्य नसेल तर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट ही इतर ट्रिब्युनलच्या बाबतीत लागू असते. वक्फ बोर्डसाठी हे एक्सेप्शन आहे. वक्फ बोर्ड, वक्फ कमिशन जे म्हणेल ते फायनल. आणि म्हणूनच आज जर आपण बघितलं तर 9,40,000 एकर जमीन जी वक्फ बोर्डाकडे आहे, जी 3ऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजे खरं सरकारी जमीन रेल्वेकडे आहे, सरकारी जमीन डिफेन्सकडे आहे. मात्र वक्फ बोर्ड हे काही सरकारी बोर्ड नाहीये. यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जमीन आहे ज्याच्यापैकी फक्त 10%
म्हणजे जवळजवळ 85,000 एकर जमीन याचीच नोंदणी आहे आणि 85,000 असे अनरिड्रेस्ड असे इश्यूज आहेत ज्याचं निपटारच झालेलं नाही. तर मुळामध्ये एक ट्रान्सपरंट सिस्टम निर्माण व्हावी म्हणून हे अमेंडमेंट आहे. हे अमेंडमेंट काय आपल्या दर्शकांसाठी मी थोडक्यात सांगू इच्छितो. अमेंडमेंट हे आहे की या वक्फ बोर्डमध्ये आता या बॉडीमध्ये अनेक तज्ञ ट्रान्सपरंट असे लोक राहतील. याच्यामध्ये जो काही कामकाज केलं जात आहे त्याच्यात फक्त असंच म्हटलंय की 2 नॉन मुस्लिम कंपल्सरी आहे. 2 नॉन मुस्लिम. त्यामुळे 6-7 कोण राहतील काय राहतील अशा प्रकारची जी चर्चा आहे ती चुकीची आहे. दुसरं 2 महिला याच्यात असाव्या असं देखील प्रावधान आहे. हे करताना हायकोर्टचे सुप्रीम कोर्टाचे जजेस असे जे कॉम्पिटंट लोक आहे नंतर बार काउन्सिलचे लोक अशा लोकांना देखील स्थान द्यावं अशा प्रकारचं प्रावधान आहे. मला सांगा की सुप्रीम कोर्टाचा जज किंवा हायकोर्टचा जज याला तुम्ही धर्माच्या वर पाहणार की नाही. तो कोणत्या याचा असू शकतो. तो मुस्लिमच का हवा. आणि दुसरं सेंट्रल वक्फ बोर्डच्या या कमिशन प्रमाणे जो मंत्री राहणार आहे त्या मंत्र्याला देखील तो कोणत्या धर्माचा असू शकतो अशा प्रकारचा आहे. मला असं वाटतं जी ज्युडिशियल किंवा क्वाझी ज्युडिशियल बॉडी असते तिथे अशा प्रकारची ट्रान्सपरन्सी जर असली कॉम्पिटन्स जर असलं तर ते जास्त चांगल्या प्रकारे होऊ शकेल. हीच त्याच्या मागची भावना आहे. मला पूर्ण विश्वास आहे की मुस्लिम बंधूंना देखील ही गोष्ट समजेल आणि उद्यापासून जो बदल होणार आहे ज्याच्यामध्ये मुस्लिमांमध्ये देखील यांनी वायडनिंग केलेलं आहे. बोहरा मुस्लिम किंवा ते अफगाणी मुस्लिम या सगळ्यांचा त्याच्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे हे जे काही केलंय हे आपल्या जनतेच्या हितासाठी केलंय देशाच्या हितासाठी करण्यात येत आहे. निश्चितच काँग्रेसचं यावरचं नेमकं काय म्हणणं आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव ॲडव्होकेट तौफिक मुल्लानी आपल्यासोबत जोडले गेलेत. तौफिकजी, खरं तर सगळ्यांचं लक्ष लागू नये या विधेयकाकडे. आधी काय होतं आत्ता काय होणार आहे या संदर्भातली चर्चा सुरू असताना मात्र सत्ताधारी विरोधक यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळतं. तर दुसरीकडे मात्र या विधेयकामुळे सशक्त स्वरूपाचा कायदा समोर येईल का. अनेक आत्तापर्यंत असलेल्या कॉन्ट्रोव्हर्सीज ज्या आहेत त्यांचं निराकरण होईल का. ॲडव्होकेट तौफिक मुलानी आम्हाला कायद्याच्या बाजूने समजून घ्यायचं आहे आणि काँग्रेसच्या बाजूने देखील. आपल्या देशाच्या संविधानात आपल्याला मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला आहे. आपल्याला प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार संविधानाने दिलेले आहेत आणि संविधानामध्ये धार्मिक बाबींचा सुद्धा अधिकार आपल्याला देण्यात आलेले आहेत की प्रत्येक समाजाचा माणूस हा त्याच्या धर्माच्या धार्मिक परंपरा, धार्मिक रूढी, धार्मिक त्याचे जे आचरण असेल त्याप्रमाणे त्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे. आणि या नवीन वक्फ मधल्या तरतुदीनुसार आता आमचे मित्र सलीम मुल्लांनी याबद्दलच्या तरतुदी आपल्याला सांगितल्या. त्यानुसार आपण जर याचा विचार केला तर कुठेतरी आपल्या धार्मिक स्वातंत्र्याला किंवा धार्मिक अधिकार जे आपल्याला संविधानाने दिलेले आहेत त्याला कुठेतरी आपण त्याच्यावर कुठेतरी आपण गदा आणतोय आणि मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक आपण त्याला एक संरक्षण म्हणू याच्यावर कुठेतरी गदा आणण्याचा प्रयत्न या सरकारकडून होतोय. या देशामध्ये आता बेरोजगारी, महागाई यासारखे गंभीर विषय असताना कुठेतरी एका बाजूला वक्फच्या कायद्यामध्ये आम्ही अमेंडमेंट करून एका ठिकाणी सांगायचं की मुस्लिमांना आम्ही त्यांच्यासाठी सशक्तीकरण करण्याचा प्रयत्न करतोय अशी एक दिशा दाखवायची आणि जुना कायदा जो होता तो चुकीचा होता अशी काहीतरी भावना निर्माण करायची आणि दोन समाजामध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण होत आहे असं मला वाटते. का तर ज्या पद्धतीनं शीख समाजाला असेल, हिंदू समाजाला असेल, आमच्या आता मुल्ला साहेबांनी सांगितलं की ज्याच्या धर्माच्या आचरणाचा ज्या त्या धर्माच्या लोकांना त्याच्यामध्ये समावेश असला पाहिजे. आज आपण या वक्फ बोर्ड 1995 च्या ऍक्ट मध्ये जी अमेंडमेंट आलेली आहे 14 अमेंडमेंट याच्यामध्ये आपण येत आहेत. अमेंडमेंट काय येणार आहे, बिल काय येणार आहे हे आपल्याला आता कळणार आहे. पण हे जे आपण ऐकतोय किंवा आपण कायद्याचा अभ्यास करतोय की हे आपण जे आता लोकशाही टीव्हीच्या माध्यमातून सांगितलं की 2 मुस्लिमेतर लोक या वक्फच्या बॉडीमध्ये असणार आहेत. हा अत्यंत महत्वाचा विषय आहे की मी समजा मुस्लिम आहे तर मी एखाद्या देवस्थानाच्या समितीवर जाऊन त्याचा काय उपयोग होणार आहे, त्याचा काय रोल असणार आहे. त्याचप्रमाणे एखादा मुस्लिम धर्माच्या कमिटीमध्ये एखादा नॉन मुस्लिम मनुष्य तिथे नेमण्यामध्ये सरकारची काय भूमिका आहे. पक्ष, संघटना, बल किंवा पक्षीय त्याचे सभासद हा भाग वेगळा आहे. पण तुम्ही मुस्लिम धर्मियांच्या वक्फ बोर्डाच्या सभासदामध्ये 2 मुस्लिमेतर
लोक घालण्याचं काय निश्चितच आहे. आपण उपस्थित केलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आता पाहण्यासाठी आपल्याला काही तास सगळ्यांना थांबावं लागेल. त्यानंतर लोकशाहीच्या माध्यमातून याच सर्व मान्यवरांबरोबर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. धन्यवाद विश्वास पाठकजी, तौफिक मुल्लाणीजी आणि सलीम मुल्लाजी, आपण या चर्चासत्रात आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.